छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर व वाळूज महानगर परिसरात जनसेवा फाउंडेशन आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवकांनी रस्त्यावर उतरून परिसरातील धार्मिक मंदिरे, बौद्ध विहार परिसरात महास्वच्छता अभियान राबवले। धार्मिक स्थळे ही सर्व धर्मीयांची श्रद्धास्थाने आहेत। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीच हे अभियान राबवले असं जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांनी सांगितले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी। पाहूया। सध्या दीपावलीचा सण जे आहे ते अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि याच दीपावलीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते MIDC वाळूज परिसरातील जे आहे ते धार्मिक स्थळ जे आहे ते स्वच्छ राहावीत। या धार्मिक स्थळाच्या अवतीभोवती जे आहे ते कचरा साचू नये, तो कचरा संकलन करण्यात यावा या पद्धतीने जे आहे ते जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जे आहे ते महास्वच्छता अभियान राबविण्यात आलेलं आहे। निश्चितच जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून ठिकठिकाणचे जे आहे या MIDC वाळूज परिसरातील धार्मिक स्थळ आजच्या दिवशी जे आहेत ते स्वच्छ करण्यात येत आहे। परिसरात धार्मिक स्थळाच्या परिसराच्या सभोवताली जे काही साचलेला कचरा आहे ते संकलन केले जात आहे आणि ते संकलन करून निश्चितच त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी तो MIDCकडे पाठवण्यात येत आहे। निश्चितच हा उपक्रम जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जे आहे ते MIDC वाळूज परिसरामध्ये राबविलेला आहे। ठिकठिकाणी जे आहे ते मंडळीने हातामध्ये खराटे घेतलेले आहेत आणि स्वच्छता अभियान राबविण्याचा जो आहे तो या मंडळींनी संकल्प आजच्या दिवशी हाती घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अतिशय निश्चितच हा उत्स्फूर्त असा संकल्प आहे। आपण जर पाहिलं तर दीपावली हा सण सुख समृद्धीचा आणि प्रकाशाचा सण म्हणून या सणाकडे पाहिला जातो आणि याच सणाच्या दिवशी जे आहे हे मंदिरं जे आहे ते स्वच्छ असायला हवीत। या पार्श्वभूमीवर जे आहे या परिसरामध्ये जनसेवा फाउंडेशननं जे आहे ते महास्वच्छता अभियान राबविलेलं आहे। आपल्यासोबत या जनसेवा फाउंडेशनचे जे काय आहे ते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू। सर, आजच्या दिवशी जे आहे ते जनसेवा फाउंडेशननं जे आहे MIDC वाळूज परिसरातली ठिकठिकाणची धार्मिक स्थळं जे आहे ते स्वच्छ करण्याचा निर्धार केलेला आहे आणि निश्चितच त्यामध्ये खराटा घेऊन जे आहे ही मंडळी एक स्वच्छता अभियान राबवत आहे आणि कचरा संकलन करते। काय एक संदेश द्या, एक अनुभव। आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 जनसेवा फाउंडेशन व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय प्राध्यापक निलेश सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनातून आज बजाजनगरमध्ये संपूर्ण मंदिरे असतील, जैन मंदिरे, हिंदू मंदिरे, तसेच बौद्ध विहार आणि बजाजनगरमधील सर्व महत्त्वाचे चौक या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान माननीय निलेश सोनवणे सर यांच्या माध्यमातून आज संपूर्ण बजाजनगरमध्ये सुरू आहे आणि त्यांचं यासाठी नियोजन म्हणून जनसेवा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक मंदिरामध्ये, बौद्ध विहारामध्ये, जैन मंदिरामध्ये, हिंदू मंदिरामध्ये वेगवेगळ्या टीम पाठवून याचं एक उत्कृष्ट नियोजन करून पूर्ण बजाजनगर स्वच्छ करण्याचं काम माननीय सोनवणे सर यांच्या नियोजनाखाली सुरू आहे। एकूणच किती कार्यकर्ते पदाधिकारी या श्रमदान याच्यामध्ये उतरलेले आहेत? यामध्ये हजाराच्या वर कार्यकर्ते उतरलेले आहेत आणि शेकडोच्या संख्येने प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी सध्या आज अभियान सुरू आहे आणि सकाळी 6 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत संपूर्ण बजाजनगरमध्ये मंदिरे तसेच सर्व चौक, महत्त्वाचे सर्व चौक या ठिकाणी ही स्वच्छता राबवली जाणार आहे। निश्चितच आपण पाहतोय की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते जनसेवा फाउंडेशन आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जे आहे ते या परिसरातील जे काही मंदिरे आहेत, धार्मिक स्थळे आहेत ते स्वच्छ करण्याचं काम जे आहे ही मंडळी करत आहे आणि हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहे या श्रमदानामध्ये उतरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच याच परिसरातले ख्यातनाम महाराज आहेत। महाराज, निश्चितच हा संकल्प जे आहे ते जनसेवा फाउंडेशननं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राबवलेला आहे आणि प्रत्यक्षात ते पूर्ती करत आहेत। काय वाटते तुम्हाला? गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने किंवा यांच्या कृतीतून ही स्वच्छता अभियान फार तोलामोलाचं आहे। कारण MIDC बजाजनगरमध्ये प्रत्येक रस्त्यामध्ये, प्रत्येक चौकात, प्रत्येक धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला बरेचसे लोक कचरा येऊन फेकतात। ही चुकीचा कार्यक्रम आहे। तरी आदरणीय आमचे प्राध्यापक निलेश सर, गरुड शेफा अकॅडमी यांनी हा जो उपक्रम आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्तमाने आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या विद्यमानाने या ठिकाणी आपण सर्व गरुड शेफचे कार्यकर्ते, इतर कार्यकर्ते सर्व आलेले आहेत आणि गोशाळेमध्ये, परिसरामध्ये
जैन मंदिर असेल, महावीर चौक असेल, सर्व चौकामध्ये साफसफाई केलेली आहेत. म्हणून मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो की असाच उपक्रम आपण वेळोवेळी राबवावं आणि स्वच्छता कायमस्वरूपी ठेवावी. धन्यवाद. निश्चित आपण पाहतो की स्वच्छ भारत आणि समृद्ध भारत ही जी म्हण आहे ती प्रचलित आहे आणि निश्चितच जर स्वच्छता नांदली तर परिसरामध्ये समृद्धता नांदते. हाच संदेश जे आहे ते या जनसेवा फाउंडेशन जे आहे या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या परिसरातून दिल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. न्यूज ऑन कट करता आम्ही गजानन.